नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की प्रारब्ध म्हणजे नक्की काय। याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, पूर्वजन्मी केलेली कर्मे जी या जन्मी फळ रूपाने प्राप्त होतात त्यालाच प्रारब्ध असे म्हणतात। बरे वाईट दोन्ही प्रकारची कर्माची फळं या जन्मात मिळत असतात, त्यामुळे जीव सुख दुःख भोगत असतो। सगळं व्यवस्थित चाललेलं असतानाच अचानक काहीतरी वाईट घडणे यालाच प्रारब्ध म्हणतात। अचानक धनलाभ होऊन श्रीमंत होणे हे सुद्धा प्रारब्धाचेच लक्षण आहे। पूर्वजन्मी उत्तम काम करणाऱ्यास उत्तम फळप्राप्ती होते, अधम कर्मे करणाऱ्यास वाईट फळप्राप्ती होते। प्रारब्धाशिवाय फळप्राप्ती होत नाही। धावपळ मेहनत करून जर फळप्राप्ती होत असती तर रस्त्याच्या कडेला दगड फोडणारे सगळ्यात जास्त मेहनत करतात। पुरुषार्थ सुद्धा प्रारब्धाला मदत करत असतो। योग वसिष्ठाप्रमाणे श्रीरामाने सर्वात सोप्या शब्दात सांगितले आहे, जे काही न करता मिळतं आणि कितीही प्रयत्नाने मिळू शकत नाही याला प्रारब्ध म्हणतात। मनुष्य त्याच्या आयुष्यात असंख्य कर्मे करतो, त्या सर्व कर्मांचे परिणाम हळूहळू साठत जातात। ज्याप्रमाणे दरमहा ठराविक रक्कम बँकेत भरल्यास ती आपल्या खात्यात जमा होत राहते व खात्याचा बॅलन्स वाढत जातो, अगदी तसेच मनुष्याने केलेली कर्मे हळूहळू साठत जातात। कर्मफलाच्या खात्यातील या बॅलन्सला संचित असे म्हणतात। मनुष्य जसे जसे कर्म करत जातो तसे तसे त्या कर्मफलांचे रूपांतर संचितात होत जाते व त्याचा बॅलन्स वाढत जातो। भारतीय तत्वविचारानुसार या संचितात मनुष्याची जन्मोजन्मांची कर्मे साठवलेली असतात। संचिताचे भोग एकदम भोगणे शक्य नसते। यातील काही भोग आनंददायी तर काही दुःखद असतात, त्यामुळे कर्मफलांचे हे भोग मनुष्यास क्रमाक्रमाने भोगावे लागतात। संचितापैकी ज्या कर्मांचे भोग भोगण्यास प्रारंभ होतो त्यास प्रारब्ध असे म्हणतात। संचित म्हणजे कर्मफलांचा महासागर आहे, तर प्रारब्ध म्हणजे किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा। अथांग सागरातील जे पाणी प्रवाही होऊन किनाऱ्यावर प्रकट होतं त्याला आपण लाटा म्हणतो। त्याप्रमाणे संचितातील असंख्य कर्मफलांपैकी जी फले भोगण्यासाठी प्रकट होतात त्याला प्रारब्ध म्हणतात। कर्माचे काही परिणाम असे असतात की ते तत्क्षणी भोगावे लागतात, त्यास क्रियमाण कर्म असे म्हणतात। उदाहरणार्थ, तापलेल्या तव्याला हात लावल्यास हात भाजतो, केलेल्या कर्माचे फल तिथल्या तिथे भोगावे लागते, हे झाले क्रियमाण। यासोबतच संचिताच्या पेठीतील ज्या कर्मफलांचे भोग प्रारब्ध होऊन मनुष्य वर्तमान काळी भोगत असतो त्याचाही समावेश क्रियमाणात होतो। संचित म्हणजे महासागर, प्रारब्ध म्हणजे लाटा आणि क्रियमाण म्हणजे किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या मनुष्याच्या पायाला त्या क्षणी स्पर्श करणारे लाटांचे पाणी। थोडक्यात संचित म्हणजे कर्मांचा भूतकाळ, प्रारब्ध म्हणजे वर्तमान काळ, तर क्रियमाण म्हणजे चालू वर्तमान काळ। तर मंडळी, प्रारब्ध म्हणजे काय, कर्तव्य कर्माचे फळ विपरीत का मिळते, याबद्दलच एक छोटीशी कथा जाणून घेऊया। तर मंडळी, अतिवृद्ध गृहस्थ डोळ्यात पाणी आणून आपली दुर्दैवी हकीकत महाराजांना सांगू लागले। ते म्हणाले, महाराज, माझी पत्नी माझ्या तरुणपणीच निवर्तली। माझे 3 मुलगे त्यावेळी लहान होते। लोक लग्नाचा आग्रह करू लागले, पण मुलांना सावत्रपणाचा धोका नको म्हणून मी पुन्हा लग्न केले नाही। मुलांच्या खाण्यापिण्याकडे, कपड्यालत्त्याकडे व शिक्षणाकडे मी स्वतः लक्ष देऊन त्यांना वाढविले। आता मुलांचे उत्तम चालले आहे, पण आता सुना आणि मुले मला म्हणतात, तुम्ही निघून जा, घराबाहेर चालते व्हा। हुंदका देत ते पुढे म्हणाले, महाराज, स्वतःच्या सुखाचा पूर्ण त्याग करून मुलांच्या बाबतीतले आपले कर्तव्य मी इतके मनापासून केले, त्याचे असे विपरीत फळ का मिळावे? म्हाताऱ्याची व्यथा ऐकून आजूबाजूच्या मंडळींनाही वाईट वाटले।
प्रेमाने जवळ घेऊन महाराज त्यांना म्हणाले, अरे रे, मुलांनी असे करणे अगदी गैर आहे. खरेच ते त्यांच्या हिताचे पण नाही. तुम्हाला म्हातारपणी असे वागवण्यात ते फार चूक करीत आहेत. त्यांचे असू द्या, पण तुम्ही शेवटी जो प्रश्न विचारला तो मात्र सयुक्तित नाही. असा विचार करा की कर्तव्य म्हणजे काय. मी जे करायला पाहिजे त्याचे नाव कर्तव्य. आता मी जर ते कर्तव्य करायलाच हवे तर तो म्हणजे दुसरा कसा वागतो याचा संबंध येतोच कुठे. म्हणजेच फळाचा संबंध येत नाही. कोणत्याही कर्माचे फळ प्रारब्धाप्रमाणेच मिळते. म्हणून तुम्ही आपले कर्तव्य चोखपणे केले याचे समाधान वाटू द्या आणि आजची स्थिती आपल्या प्रारब्धानुसार आलेली आहे हे ओळखून त्याबद्दल खंत बाळगू नका. तर मंडळी, या कथेचा सारांशच हा की मनाला नामात गुंतवा आणि आपले कल्याण करून घ्या. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले वा वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते. पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करेल. समजा आपल्याला काही पैशांची गरज आहे आणि आपल्या अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या बँकेचा मॅनेजर आहे, पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर काहीच पैसे जमा नसतील तर तो काहीही करू शकत नाही. फारच झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल. त्याचप्रमाणे आपल्या प्रारब्धात जर सुख नसेलच तर ते कुठून मिळणार. संत फार तर जरुरीप्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला दुःखाचा भार हलका करू शकतात, इतकेच. म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोगाव्यात आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.